बाहेरून जेवण मागवल्यावर काळ्या रंगाच्या प्लास्टिक डब्यांमधून जेवण येतं, मात्र या काळ्या रंगाच्या डब्यांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. प्लास्टिकचे काळे डबे आरोग्यासाठी स्लो पॉयझन ठरू शकतात. बघूया. प्लास्टिकच्या काळ्या डब्यातून जेवण मागवताय. हॉटेलमधून येणाऱ्या काळ्या डब्यांचा आरोग्यावर परिणाम. प्लास्टिकचे काळे डबे आरोग्यासाठी स्लो पॉयझन. मंडळी, आपण अनेकदा बाहेरून जेवण मागवतो. हॉटेल्सवाले काळ्या प्लास्टिकच्या डब्यातून जेवण पॅक करून देतात किंवा मार्केटमध्ये इतर खाद्य पदार्थांसाठी काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या डब्यांचा वापर केला जातो. मात्र याच काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या डब्यातलं जेवण तुम्ही खात असाल तर खबरदार. या काळ्या रंगाच्या प्लास्टिक डब्यांचा थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कारण या प्लास्टिकसाठी वापरलं जाणारं प्लास्टिक सामान्य नसून ते प्रामुख्याने ई कचरा किंवा इतर टाकाऊ प्लास्टिक सामग्रीपासून तयार केलं जातं. या काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या डब्यात गरम अन्न ठेवलं गेलं तर मायक्रो प्लास्टिकचे कण अन्नात मिसळू शकतात. काळ्या रंगाचं प्लास्टिक बनवण्यासाठी अनेकदा इलेक्ट्रॉनिक वेस्ट, इंडस्ट्रियल प्लास्टिकचा वापर केला जातो. आगीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात डेकाबीडी सारखे घातक केमिकल मिसळले जातात. या प्लास्टिक मध्ये BPA आणि थॅलेट सारखे घटक असतात, जे शरीरातील हॉर्मोन्सवर वाईट परिणाम करतात. त्यामुळे अशा डब्यांचा वारंवार वापर केल्यास हे विषारी केमिकल शरीरात जमा होऊन मोठी हानी पोहोचू शकते. गरम अन्न लगेच हे प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरलं जातं तेव्हा तो जो अन्नाचा गरमपणा असतो आणि प्लास्टिकमध्ये असणारे काही केमिकल्स असतात ते एकमेकांशी इंटरॅक्शन करतात आणि त्या कारणाने काही केमिकल्स हे बॉडीमध्ये रिलीज होतात आणि लॉंग टर्म, ज्याला आपण दीर्घकालीन असं म्हणतो, तेव्हा त्याच्यामधून एक कॅन्सरची सुद्धा भीती शरीराला निर्माण होते. त्यामुळे प्लास्टिकमधून जेवण करणं हे हानिकारकच आहे आणि हे शक्यतो टाळलं पाहिजे. या डब्यातून जेवण मागवल्यास त्याचा लहान मुलं आणि गर्भवती महिला आणि आधीच आजारानं ग्रस्त असलेल्या लोकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्लास्टिक डब्यांऐवजी जेवण मागवण्यासाठी इतर सुरक्षित डब्यांचा वापर करावा किंवा त्याची मागणी करावी. जो डब्बा आपण वापरणार किंवा बेस्ट ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे एक स्टेनलेस स्टील. सगळ्यात छान ते स्टेनलेस स्टील हा केमिकल दृष्ट्या एकदम न्यूट्रल असतो, त्याच्यामधून कोणतंच केमिकल अन्नामध्ये जात नाही. किंवा दुसरा जो त्याला पर्यायी उपाय आहे तो म्हणजे ग्लास. फक्त ग्लास हे कॅरी करणं थोडं डिफिकल्ट राहू शकतं, कारण दैनंदिन जीवनामध्ये ग्लास फुटतो किंवा तो प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे स्टेनलेस स्टील मधून वापरणं हे आम्ही सगळ्यांना सजेस्ट करतो. प्लास्टिक मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे. काळ्या रंगाचे प्लास्टिकचे डबे अतिशय पातळ असतात, त्यामुळे गरम अन्न या डब्यांमध्ये टाकल्यास हे डबे हळूहळू वितळतात आणि त्यातील घातक केमिकल थेट जेवणामध्ये मिसळतात. त्यामुळे या काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या डब्यांमधून जेवण करणं आत्ताच थांबवा आणि रहा खबरदार. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.